पहिला शिष्य. डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या एका छोट्याशा गावात एक तरुण राहत होता. लहानपणापासून त्याला साधू संतांच्या थोरा मोठ्यांच्या कथा ऐकायला खूप आवडायचं. त्याच्या घरचं वातावरणही तसंच होतं आणि गावातल्या एकुलत्या एक देवळात कथा कीर्तनात तो ज्ञानेश्वर, तुकाराम, जनाबाई, सावतामाळी, कबीर, बुद्ध अशा संतांच्या वेगवेगळ्या कथाही ऐकायचा. त्यातून त्याच्या मनात एकच इच्छा निर्माण झाली होती, मलाही एखादा खरा संत भेटावा. वर्ष लोटली, तो मोठा झाला, पण त्याची ती लहानपणीची ओढ काही कमी झाली नव्हती. उलट दिवसेंदिवस ती वाढतच गेली होती. संतांची भेट होणं हा जणू काही त्याचा ध्यास बनला होता. अशातच त्याने एके दिवशी घर सोडलं. तो गावोगावी फिरू लागला. मग त्याला कोणीतरी सांगायचं, त्या डोंगरावर एक महान योगी राहतात, तो तिथं जायचा. कोणी म्हणायचं, त्या आश्रमात एक सिद्ध पुरुष आहेत, तो तिथं धाव घ्यायचा. कुठे मोठी प्रवचनं, कुठे मोठी गर्दी, कुठे ध्यानधारणा, तर कुठे चमत्कारांच्या गोष्टी. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन मिळतंय असं त्याला वाटायचं. तो उत्साहाने धावायचा, आनंदाने सहभागी व्हायचा, पण काही दिवसांनी त्याच्या मनात पुन्हा रिक्तताच यायची. त्याला वाटायचं, मी अजूनही ज्याला शोधतोय तो मला भेटलेलाच नाही. अशी अनेक वर्ष गेली. देहाने आणि मनानेही त्याचा प्रवास सुरूच होता. त्याच्याकडे ज्ञान तर भरपूर जमा झालं होतं, पण ते ज्ञान त्याला जगण्याची, पुढे जाण्याची दिशा देत नव्हतं. खरं तर त्याला आपल्या निरर्थक भटकंतीचा खूप कंटाळा आला होता. पण लहानपणापासूनची ती एकच आस त्याला थांबू देत नव्हती, सतत पुढे पुढे नेत होती. एके दिवशी तो दमून भागून एका आश्रमात पोहोचला. आश्रम अगदी साधा होता. तसंच तो फारसा मोठाही नव्हता. ना तिथे गर्दी होती, ना मोठे फलक, ना चमत्कारांच्या गोष्टी. तिथे होती फक्त शांतता. ही अशी शांतता कदाचित तो पहिल्यांदाच अनुभवत होता. त्याने बघितलं, आश्रमाच्या अंगणात एक वृद्ध व्यक्ती झाडांना पाणी घालत होती. तो त्यांच्याजवळ गेला, त्यांना नमस्कार केला आणि नेहमीसारखाच प्रश्न विचारला, मला खरा संत भेटेल का? त्या वृद्धांनी त्याच्याकडे पाहिलं. थोडा वेळ ते काही बोललेच नाहीत. मग हलकसं हसले आणि म्हणाले, भेटेल. त्याच्या डोळ्यात चमक आली. त्याने उत्साहाने विचारलं, कुठे आहेत ते? ती वृद्ध व्यक्ती आत गेली. काही वेळाने ते परत आले. त्यांच्या हातात एक जुना आरसा होता. त्याच्या कडा थोड्या तुटलेल्या होत्या, पण आरसा स्वच्छ, लख्ख प्रतिबिंब दाखवणारा होता. त्यांनी तो आरसा त्याच्या हातात दिला. त्याने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिलं. हे काय? त्याने गोंधळलेल्या आवाजात विचारलं. वृद्ध शांतपणे म्हणाले, पहिला शिष्य इथे तयार कर, संत नंतर भेटेल. तो काही क्षण त्यांच्याकडे पाहतच राहिला. त्याला उत्तर समजलं नाही. तो पुन्हा एकदा निराश झाला. इतकी वर्ष गावोगावी केलेली भटकंती, इतक्या आश्रमांमध्ये जाऊन केलेली साधना, उपासना, जपजाप्य, त्याला सगळंच अचानक निरर्थक वाटू लागलं. तो मान खाली घालून बसून राहिला. त्याच्या मनात नैराश्य दाटून आलं. अचानक डोळ्यातून अश्रू आले आणि ते गालावरून खाली आरशावर पडू लागले. त्याने आरशात बघितलं. डोळ्यातलं पाणी आरशावर पडल्याने तो धुरकट झाला होता. त्याने हाताने तो वारंवार पुसला, पुन्हा एकदा स्वच्छ केला आणि आपल्या चेहऱ्यासमोर धरला. पहिल्यांदाच तो स्वतःच्या नजरेला नजर देत होता. शांतपणे आरशातल्या प्रतिबिंबाकडे पाहत होता आणि तितक्यात त्याला जाणवलं, त्याने आजपर्यंतचं आयुष्य खऱ्या संताचा शोध घेण्यात घालवलं होतं, पण स्वतःकडे पाहण्याचं टाळलं होतं. ना त्याने आपल्यातील रागाकडे कधी पाहिलं होतं, ना अहंकाराकडे, ना भीतीकडे, ना मत्सराकडे, ना जबाबदाऱ्या टाळण्याच्या वृत्तीकडे आणि ना स्वतःतील प्रेमाकडे. पहाट झाली.
पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. तो सावकाश उठला. त्याच्या मनातलं वादळ शमलं होतं. त्याचे प्रश्न आणि शोधही संपला होता. एक विलक्षण शांतता तो अनुभवत होता. आत्मोन्नतीच्या एका वेगळ्याच अनुभवाने तो तृप्त झाला होता. त्याला आता आधी आरशातील प्रतिबिंबावर काम करायचं होतं. तो त्या वृद्ध व्यक्तीला शोधायला बाहेर आला, पण ते तिथे नव्हते. अंगण रिकामं होतं. झाडांवर हळूहळू सोनेरी प्रकाश पसरत चालला होता. तो प्रकाश त्याच्या चेहऱ्यावरही पसरला होता. त्याने आरसा समोर धरला आणि आरशातील आपल्या प्रतिबिंबाकडे पाहून तो मन भरून हसला.